भाऊ मला एक सांगा, आजकालची तरुणाई शंकर महाराजांची बघते. खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पावले वळत आहेत. पण दुसरीकडे तीच तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहेत. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? तुला सांगू का दादा, मी माझा अनुभव सांगतो. बरं. हे बघ, कोणी असं नाहीये जगामध्ये धुतल्या तांदळासारखं. बरोबर. मी बी असं भरपूर व्यसन करून महाराजांपाशी गेलो, पण महाराजांपाशी गेल्यानंतर मला एक गोष्ट अशी जाणवली, हं. की महाराज कधी कळतात माहिती का? हं. आता मी तुम्हाला सांगतो, मी सिगरेट प्यायचो, मला 2 पाकिटं सिगरेट लागायची रोज. अरे बाप! 2 पाकिटं सिगरेट प्यायचो मी. बरं. पण मी ज्या दिवशी महाराजांना दाखवली ना सिगरेट, त्या दिवशी मी सोडून दिली. बरं. मला 6 वर्ष आली, मी सिगरेट पित नाही. पण मग असं मला सांगायचं, तुम्ही सिगरेट महाराजांना दाखवायला एवढे मोठे नाहीत. एक तर तुम्ही सिगरेट पित असाल ना, तर महाराजांना दाखवू नका. बरोबर. आणि जर महाराजांना दाखवत असेल तर तुम्ही पिऊ नका. मग तुम्ही महाराजांना काय फॉलो करताय? हां. फॉलो केलं ना महाराजांना, केसापासून पायापर्यंत सगळीकडे फॉलो करायचं. मग म्हणतात ते महाराज दारू बी पित होते. अरे पित असतील, तुम्ही बघितलं का? तो देव आहे. शंकर महाराज देव आहे. बरोबर. कैलासी राणा आहे. ते विष पितात. मग हो. तुम्ही पिणार आहे का विष? बरोबर आहे. अमृत अगदी. पिणार आहे का? विष पिणार आहे का तुम्ही? तुम्हाला पॉइझनचे एक बुच्चन देतो तेवढं प्या. शंकर महाराजांना पूर्ण फॉलो करायचं मग. हां. आणि असे मोठ्या ताटात सांगतात, आम्ही शंकर महाराजांचे भक्त आहेत, मग आम्ही ते महाराजांचा प्रसाद म्हणून गांजा पितो. अरे गांजा पितो, मग तुम्ही गांजाच्या नावावरती हुक्का पिणार आणि म्हणणार मी आम्ही महाराजांचा प्रसाद आहे. हां. महाराजांना पूर्ण फॉलो करा मग तुम्ही. मग महाराज विष पित होते, पेले होते जगाने, म्हणजे पुस्तकात पुराणात आहे. मग बरोबर. तुम्ही एकच बुच्चन पॉइझन प्या रोज. महाराज शंकराच्या गळ्यात नाग असतो, तुम्ही एक बारीक साप गळ्यात घेऊन फिरा. बरोबर. शंकर महाराजांना पूर्ण फॉलो करायचं. बरोबर. आलं का लक्षामध्ये? त्यामुळं तुम्ही महाराजांकडून शिकलं काय पाहिजे? मी गेलो महाराजांकडे. महाराजांकडे गेल्यानंतर माझी व्यसनं गेली. हं. मी महाराजांना, तुम्ही कुठल्या अँगलने बघताय महाराजांना? तुमची प्रचिती काय आहे? तुम्ही महाराजांना कुठनं, हृदयातनं बघताय का आपलं वरवरच येऊन महाराजांकडे मागताय? तुमचा आवाज हितनं गेला पाहिजे हृदयातनं, तेव्हा महाराज ऐकतात. बरोबर. तुम्ही असं महाराजांच्या नावाचं लेबल लावून चुकीचं आहे. मी कुणालाच चुकीचं बोलत नाही बघ भाऊ. फक्त मला जे पटत नाही ना, आता मठापाशी बरीच पोरं आहेत लहान लहान, सिगरेटी दाखवतात. पण मी लय जणांना सांगतो, बाबा दाखवू नको. बरोबर. आजकाल स्टाईल झाली, घरात रील बनवतात, महाराजांच्या फोटोला सिगरेट दाखवतात, ते झालं की इकडं हुक्का घेऊन प्यायचं. हं. हे उपयोग काय? महाराजांना फॉलो पूर्ण करायचं असतं, हं. अर्धवट फॉलो नाही करायचं. मग तुम्ही महाराजांना दाखवले, मग महाराज करत होते, मग आम्ही करतोय. अहो महाराज महाराज आहेत. तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं ना, महाराज कुठे ना आपण कुठे. खरं आहे.